झालेला भ्रष्टाचार असेल, अनियमितता असेल किंवा मग अपहार प्रकरणी असेल, तर प्रशासन हे बीडचं त्याच्यावर अजूनसुद्धा काही कोणतीही ठोस पावलं उचलत नाही आहे, तात्काळ कारवाईसुद्धा करत नाही आहे. आणि याचसाठी गेल्या 5 दिवसांपासून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत. पण आज 5वा दिवस आहे, पण अजूनसुद्धा प्रशासन त्याबद्दल काही ठोस पावले उचलत नाही आहे. ते माझ्या सध्या सोबत आहेत. आपण जाणून घेऊया हे नेमकं प्रकरण काय आहे. काय हे प्रकरण नेमकं? 5 दिवसांपासून बसलं आहे उपोषणाला, पण अजूनसुद्धा प्रशासन काही ठोस पावले उचलत नाही आहे. मी 5 दिवस झालं आमरण उपोषणाला बसलेलो आहे. माळत जवळ्यात इतका भ्रष्टाचार झालेला आहे. नरेगा अंतर्गत 54 कामावर म्हणजे 54 किलोमीटरचं कामं दाखवून पैसे उचललेत. 25-15 आसन, वित्त आयोग आसन, तुमचं हे आसन दलित वस्ती आसन, अल्पसंख्याक आसन, हे आमदार फंड विधान परिषदेचा ते आसन. इतका भ्रष्टाचार आहे माळत जवळ्यात. वारंवार तक्रार करूनही प्रशासन कुठलीही दखल घेत नाही. मी नरेगाच्या चौकशीत अव्वल सचिवांनी पत्र काढलेलं आहे कलेक्टर आणि शिवसाहेबांना. हे किती 17/9/2025ला अव्वल सचिवाच्या पत्राला हे जर प्रशासन जुमानीत नसन तर हे शोकांतिक आहे. मी एक सत्ताधारी पक्षाचा उपजिल्हा प्रमुख आहे. माझ्यावर ही वेळ येत असेल तर सामान्य जनतेचं काय? म्हणजे 5 इतकं अव्वल सचिवांचं, मंत्री महोदयांचं, हे गोगावले साहेबांचं, त्याच्यानंतर योगेश कदम साहेबांचंही 2-2 मंत्र्यांच्या पत्राला हे प्रशासन जुमानीत नाही. अव्वल सचिवांच्या पत्राला प्रशासन जुमानीत नाही. म्हणजे हे पण किती भ्रष्ट आहेत हे अधिकारी. मी आज आरोप करतो, आजपर्यंत करत नव्हतो. ह्या 50% अधिकारी ह्याच्यात पैसे खाल्लेले आहेत. 50% कुंडलिक खांडे नाही आणि 50% ह्या बीडच्या प्रशासनाने पैसे खाल्लेले. काय जो कोट्यावधीचा घोटाळा झाला आहे त्याच्यात प्रशासन पण तितकंच जबाबदार आहे. त्याच्यामुळे मला ते कुठल्याही प्रकारचे पुरावे देत नाही, तर कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाहीत. या अगोदर ह्या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही स्थानिक प्रशासनाला कधी भेटलात आणि याच्यानंतर हा सगळा प्रकार होतोय ह्या महाराज जवळमध्ये, असं कधी तुम्ही त्याच्याबद्दल निवेदन दिलं आहे का? 4-5 वेळेस निवेदन दिलेत मी कलेक्टर साहेबांना. त्यांना जाऊन भेटलेलो आहे. मोबाईलवर मी प्रत्येक वेळेस त्यांना निवेदन दिलेले पाठवलेत. शिवसाहेबांना पाठवलेत. कलेक्टर साहेबांना जाऊन हे पत्र दाखवलं. कलेक्टर साहेब काय म्हणले, हे म्हणले असं काय लक्षात याय नाही म्हणले, फोडून द्या. आणि मी तोंडी सांगत होतो. म्हणले तोंडी सांग नका म्हणले, असंच कुणी येतं आहे पत्र देतं आहे. आणि आम्ही चौकशी सुरू केली की मॅनेज होते. मॅनेज होणारा मी नाही. मॅनेज कोण झालं आहे आता बघा. मी फोडून दिलं आहे ना, या मोजायला मी दाखवतोय ते रस्ते आहेत का बघा. कारवाई जर माझं खोटं निघलं तर माझ्यावर म्हणताना ती कारवाई करा. मी ते कारवाईला भेट नाही. माझं खोटं असेल तर माझ्यावर कारवाई झालीच पाहिजे. ज्याचं खोटं निघन त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. नाही तर मी आज इशारा देतो, मी आत्मदहन करणार आहे जर ह्याच्यावर काय नाही. 5 दिवसांपासून उपोषणाला बसलात. कोणतं स्थानिक प्रशासनाचा कोणता अधिकारी वगैरे येऊन भेटलाय का तुम्हाला? ना BDO साहेब येतात, काहीतरी पत्तरवाड्या घेऊन येतात, त्या ग्रामसेवकला सांगतात हे दे. ग्रामसेवक म्हणतो नाही, कुंडलिक खांडे म्हणतो देऊ नको. म्हणजे कुंडलिक खांडे बॉस झाला यांचा प्रशासनाचा बीडच्या. ग्रामसेवकला सस्पेंड करतो म्हणतात. पत्र काढलं, ग्रामसेवकला सस्पेंड करून एकट्याला काय करायचं आहे? पूर्ण भ्रष्टाचार झाला आहे त्याची चौकशी करा ना. ग्रामसेवक एकटा आहे का त्याच्यात? समजेत ना, समजाईवर कारवाई झाली पाहिजे. या सगळ्या प्रकरणात तुम्ही कुंडलिक खांडेचं वगैरे नाव घेताय, त्यांच्याबद्दल काही असे ठोस पुरावे वगैरे असं काही भेटलंय, असं काही झालं? 20 वर्ष झालं ग्रामपंचायत त्याच्या ताब्यात आहे. 2015 पासून आजपर्यंतचं रेकॉर्ड काढायचं कलेक्टर साहेबांनी, शिवसाहेबांनी. आणि माळत जवळ्यात कशा पद्धतीचा भ्रष्टाचार झाला आहे ते बघायचं. आणि माझ्यापाशी जे पुरावे आहेत तेवढ्याची जरी चौकशी केली तरी त्याच्यात कोट्यावधीचा घोटाळा आहे. हाय तेवढ्याचीच करा, बाकीचं तर नंतर बघू किती इथं. आता इथून पुढचं पाऊल काय असणार आहे? इथून पुढं प्रशासनाने जर आजची आज नाही दखल घेतली तर मी सोमवारी आत्मदहनाचा इशारा देत आहे. ही खरंच तर बहुतेक ही खरंच शोकांतिकाची गोष्ट आहे. कारण सत्ताधारी पक्षातल्या एका ज्येष्ठ शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्ञानेश्वर खांडे पाटलांना इथे गेल्या 5 दिवसांपासून एका फक्त ग्रामपंचायतच्या भ्रष्टाचारात तुम्ही जे काही असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, त्यांच्यावर तात्काळ कारवाई करा, या मागणीसाठी गेल्या 5 दिवसांपासून अन्नत्याग उपोषण करावं लागतं आहे. ही तर खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि हे प्रशासनाला याबद्दल त्यांनी ठोस पुरावेही दिलेत, पण प्रशासन याच्याबद्दल का दुजोराव देतं आहे हे अजून समजलेलं नाही आहे. कॅमेरामॅन मुकुंदसोबत मी बालाजी शिंदे, लोकाशा TV बीड.